क्वेश्चन पेपर खूप सोपा आहे. दरवर्षी प्रमाणे तुम्ही देता तसाच क्वेश्चन पेपर आहे तुम्हाला. जसं तुम्ही ऑनलाईन दरवर्षी असाच क्वेश्चन पेपर देता. काय नाही, ईमेल आयडी टाकायचा आहे, त्याच्यानंतर इथं तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचं नाव, पप्पांचं नाव आणि आडनाव, त्यानंतर क्लास सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर सेंटर तुम्हाला इथून म्हणजे सूर्यनगर सेंटर एसएन सेंटर सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर डिव्हिजन कुठला पण एक डिव्हिजन टाकून द्या चालेल. आणि त्यानंतर HTML चा फुल फॉर्म काय आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर HTML चा फुल फॉर्म काय आहे? एनीवन आन्सर? कुठला आहे सांगू शकता फुल फॉर्म? हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हे आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. थर्ड आहे, थर्ड. ओके, फुल फॉर्म लक्षात ठेवा, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ओके, त्यानंतर हे सिक्वेन्स कुठला आहे? आपण टॅग बनवतो त्याचा पहिलं कुठलं टॅग द्यावं, नंतर कुठलं? सुमेध, रहीम, एनीवन आन्सर? या, गुड. हा, हे कुठला सिक्वेन्स येईल तुम्हाला काय वाटतंय याच्यापैकी? कुठला सिक्वेन्स बरोबर आहे? अगोदर हेड लिहितो का आपण, नाहीतर टायटल, नंतर HTML बॉडी असं लिहितो का? HTML बॉडी टायटल हेड लिहितो आपण, काय लिहितो का? हे लिहितो HTML हेड टायटल बॉडी. कुठला बरोबर वाटतंय तुम्हाला? तिसरा. राईट आन्सर. ओके, हे बरोबर आहे. आपण अगोदर हेड काय टाकतो HTML, नंतर हेडच यावं लागतं, हे नंतर टायटल, नंतर बॉडी. ओके, त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स इज युज्ड फॉर मेकिंग द टेक्स्ट बोल्ड इन HTML? तुम्हाला वेब पेज मध्ये कुठला टेक्स्ट बोल्ड करायचा तर कुठला टॅग तुम्ही वापरता बोल्ड करण्यासाठी? त्याच्यापैकी हा वापरता तुम्ही बोल्ड करण्यासाठी कुठल्या पण टेक्स्टला. ओके, त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग टॅग्स इज युज्ड फॉर इन्सर्टिंग द लार्जेस्ट हेडिंग इन HTML? HTML मध्ये सगळ्यात मोठी हेडिंग कुठली असते? H1, H3, कुठली असते? H3 असते का H1 का H5, H6? सगळ्यात मोठी हेडिंग लार्जेस्ट. यस, सुमेध सांग. कुठली असते सानिका? सगळ्यात मोठी हेडिंग आपण बनवलंय वेब पेज मध्ये, सांगितलं पण मी बनवताना, तुम्हाला एक्सप्लेन पण केलंय. कुठली आहे हेडिंग सगळ्यात मोठी? मी सांगू? हा सांग. H1 टीचर. H1 बरोबर. H1 हेडिंग सगळ्यात मोठी असते आणि H6 सगळ्यात छोटी असते हेडिंग. आणि वेब पेज मध्ये H6 पर्यंतच हेडिंग असतात. ओके, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग टॅग्स इज युज्ड टू इन्सर्ट ए लाईन ब्रेक इन HTML? ओके, HTML मध्ये लाईन ब्रेक करण्यासाठी कुठला आपण वापरतो? कोण जॉईन झाला आता? ओके, अंकुश शिर्के, सिद्धी, त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग टॅग्स इज युज्ड टू इन्सर्ट ए लाईन ब्रेक इन HTML? HTML मध्ये लाईनला ब्रेक देण्यासाठी आपण कुठला टॅग वापरला होता? लास्ट टाइम आपण वेबपेज मध्ये केलं होतं लाईन ब्रेक देण्यासाठी. कुठला टॅग वापरला होता लाईन ब्रेकला? BR टॅग, आठवतोय? BR टॅगनी आपण लाईनला ब्रेक दिला होता. ओके, एक लाईन खूप लांब आहे तर त्याला कट करून खालच्या लाईनला आणण्यासाठी किंवा ब्रेक देण्यासाठी आपण BR टॅगचा यूज करतो. आणि हा सिंगल टॅग आहे, ड्युअल टॅग नाही. म्हणजे ह्या टॅगला ओपन केल्याच्या नंतर क्लोज करायची गरज नाहीये. ओके, सिंगल टॅग बोलतात त्याला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच टॅग इज युज्ड टू क्रिएट अन अनऑर्डर लिस्ट इन HTML? HTML मध्ये आपल्याला अनऑर्डर लिस्ट बनवायची, तर कुठला टॅग आपण यूज करतो ह्याच्यापैकी अनऑर्डर लिस्ट साठी? सांगा लवकर आन्सर. लास्ट टाइम आपण ऑर्डर लिस्ट अनऑर्डर लिस्ट शिकलो होतो वेब पेज बनवताना. कोणता आन्सर बरोबर आहे? हा, सुमेध, रहीम, तुम्ही दोघं होतात. UL. ओके,
तो अनऑर्डर लिस्ट साठी आपण UL वापरतो. ओके. आणि OL ऑर्डर लिस्ट साठी असतो. ऑर्डर लिस्ट OL आणि अनऑर्डर लिस्ट त्याला UL. ठीक आहे, हे आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच कॅरेक्टर इज युज्ड टू रिप्रेझेंट द क्लोजिंग ऑफ ए टॅग इन HTML. HTML मध्ये आपण क्लोज करण्यासाठी कुठलं सिम्बॉल वापरतो? हा सुमित बोल. हॅलो. हा हॅलो बोल, आवाज येतोय तुझा सुमित. कुठला टॅग आहे आपण क्लोजिंग टॅग साठी कुठला टीचर वापरतो? 3 नंबरचा. 3 नंबरचा राईट आन्सर. ओके. त्याचा नेक्स्ट क्वेश्चन आहे विच टॅग इज युज्ड टू क्रिएट अँड ऑर्डर लिस्ट इन HTML. ऑर्डर लिस्ट साठी काय वापरतो आपण? ह्याच्यापैकी कुठला टॅग वापरतो? OL. OL राईट आन्सर. OL. नेक्स्ट आहे विच एलिमेंट्स आर युज्ड फॉर मेकिंग द टेक्स्ट इटॅलिक इन HTML. HTML मध्ये कुठला टेक्स्ट जर आपल्याला इटॅलिक करायचा तर कुठला टॅग आपण वापरतो इटॅलिक करायचे मला? ह्याच्यापैकी हे वापरतो का हा वापरतो का हा वापरतो? इटॅलिक म्हणजे माहित आहे ना? हो. थोडं तिरप होत. कुठला टॅग वापरतो इटॅलिक साठी? आपण केलं होतं लास्ट टाइम हे पण. हे आहे पहिलं आन्सर आहे इटॅलिक. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ टू इन्सर्ट अँड इमेज इन HTML. HTML मध्ये आपण इमेज कशी घेऊ शकतो हे तुम्हाला झालेलं नाहीये, हे आपल्याला आज शिकायचंय. तर त्याचा टॅग कुठला आहे इमेज साठी? IMG SRC टॅग असतो इमेज साठी. ओके. काय हो टीचर तुम्ही सांगितलेलं का? हे आन्सर बरोबर आहे. मी हे शिकवलं नाही मी अजून सोडवलं. इमेजचं तुम्हाला. हा इमेजचं मी शिकवलं नाही तुम्हाला, पण आन्सर याचं की आता बघूया टाइम भेटला तर आज घेऊया इमेजचं. ठीक आहे. ए स्ट्रॉन्ग पासवर्ड शुड बी, एक मजबूत पासवर्ड होना चाहिए. स्ट्रॉन्ग पासवर्ड साठी किती कॅरेक्टरची गरज असते? 8 की 15 की एज लॉन्ग एज पॉसिबल की इट डझंट मॅटर? स्ट्रॉंग पासवर्ड 8. साठी 8. व्हेरी गुड. ठीक आहे, कमीत कमी 8 तरी लेटर्स पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग टॅग आर युज्ड टू ऍड रोज इन द टेबल. टेबल आपलं झालंय का? लास्ट टाइम झाला टेबल है ना, टेबल बनवून झाला आपण पेज मध्ये. तर कुठला टॅग आपण वापरतो रो ऍड करण्यासाठी? समजा मला एका टेबल मध्ये खाली रो ऍड करायची, कुठला टॅग यूज करणार? TR. व्हेरी गुड. TR टॅग ने आपण काय करतो? एक रो खाली टेबल मध्ये ऍड करतो. ओके. प्रॅक्टिस करा टेबलची. विच ऑफ द फॉलोइंग टॅग्स इज युज्ड टू मेक द अंडरलाईन टेक्स्ट. टेक्स्टला अंडरलाईन करण्यासाठी कुठला आपण टॅग वापरतो वेबपेज मध्ये? मला एका काहीतरी विद्या नाव त्याला अंडरलाईन केलेलं दाखवायचं वेबपेज मध्ये. तर कोडिंग मध्ये कुठला टॅग वापरतो आपण कोडिंग करताना? U. बरोबर. ठीक आहे. यू यूज करून अंडरलाईन कुठल्याही वर्डला करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट विल यू डू इफ यू फाइंड सस्पिशियस ऍक्टिव्हिटी ऑन युअर मोबाईल. तुम्ही तुमच्या मोबाइल मध्ये यदि आप अपने खाते पर संदिग्ध गतिविधि पाते हैं तो आप क्या करेंगे? डिलीट युअर अकाउंट, क्रिएट न्यू अकाउंट, चेंज पासवर्ड, चेंज पासपोर्ट आणि चेंज पासवर्ड. कोणता करेंगे? कोणता करणार? Change password. चेंज पासवर्ड लास्ट. बरोबर आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग HTML टॅग इज युज्ड टू डिस्प्ले द टेक्स्ट विथ स्क्रोलिंग इफेक्ट. स्क्रोलिंग इफेक्ट कुठल्या टॅगने देऊ शकतो आपण टेक्स्टला? स्क्रोल होणं म्हणजे काय माहिती आहे ना? स्क्रोल होणं म्हणजे इकडून तिकडे जाणं. तर ह्याच्यासाठी कुठला टॅग आपण वापरतो? ह्याच्यापैकी लास्ट टाइम आपण हे पण केलं होतं, टेबलला आपण केलं होतं ना. काय केलं होतं? टेबलला स्क्रोलिंग केलं होतं. त्याला कुठला टॅग वापरला होता त्याच्यापैकी? मार्किव. ओके. मार्किव टॅगने आपण त्याला स्क्रोलिंग केलं होतं. ठीक आहे.
Which of the following is the paragraph tag in HTML? HTML मध्ये पॅरेग्राफ टॅग कुठला आहे? पॅरेग्राफ लिहिण्यासाठी आपण टाईप करतो तो. हे पण आपण केलेलं आहे लास्ट टाइमला. पी टॅग घेतल्यानंतर आपण पॅरेग्राफ टाईप करू शकतो, घेऊ शकतो. पी टॅग, ओके. पी टॅग पॅरेग्राफ साठी वापरला जातो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन ए HTML प्रोग्राम इज सेव्ड बाय युजिंग द डॅक्स एक्सटेन्शन. म्हणजे HTML फाईलचं एक्सटेन्शन काय असतं? .ht, .html, .html. HTML. हा, .html. टीचर .html. हा, .html. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ideally what character should you use in password to make it strong? तुमचं पासवर्ड स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही काय काय वापरावं लागते तुम्हाला? लेटर्स अँड नंबर्स ओनली, किंवा मिक्स केस, अप्पर अँड लोअर कॅरेक्टर, स्पेशल कॅरेक्टर्स, ऑल ऑफ द अबाव. यस रहीम, सुमित. थोडं कमी. फर्स्ट ऑप्शन. Letters, numbers only. Okay. Mixed case. Upper Letter and and lower. Letters and numbers only. All of the above. All of the above याचा आन्सर आहे. समजलं? या वरच्यापैकी सगळं आपण वापरू शकतो. स्पेशल कॅरेक्टर्स म्हणजे @ पण वापरतो ना कधी कधी आपण पासवर्ड मध्ये. ओके. सिम्बॉल पण वापरायला सांगतात, नंबर्स पण, लेटर्स पण, अप्पर केस, लोअर केस, हे सगळं वापरायला सांगतात. ओके. त्याचा आन्सर आहे ऑल ऑफ द अबाव. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन है, वेरिफिकेशन ऑफ ए लॉगिन नेम एंड पासवर्ड इज नोन एज. लॉगिन नाम और पासवर्ड के सत्यनाम के रूप में जाना जाता है. कॉन्फिगरेशन, असेंबली, या काय आहे याच्यापैकी सांगा? ऑथेंटिकेशन याचा आन्सर आहे ऑथेंटिकेशन. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे, व्हॉट इज टू फॅक्टर्स ऑथेंटिकेशन. जो कारक प्रमाणीकरण क्या आहे? प्रमाण द्यायचं आपल्याला. ओके. अँड एक्स्ट्रा लेयर ऑफ सिक्युरिटी फॉर युअर account, a security method that requires 2 steps to log in your account, a service to store a share password safely. काय आहे? फर्स्ट वाला आन्सर आहे असं. ओके. समजलं का क्वेश्चन पेपर? आता मी हा सबमिट नाही करत आहे, पण तुम्हाला सबमिट करायचं आहे सोडवल्याच्या नंतर. ठीक आहे. काय डाऊट आहेत का? रहीम, सुमेध, सानिका, अनुष्का, परिसिद्धी, बोला. काही क्वेश्चन मध्ये डाऊट आहे तर आताच सांगा. अच्छा, तुला लिंक नाही मिळाली ना? लिंक मी टाकली अगोदर, तू लेट आलीस ना? ठीक आहे, मी परत लिंक टाकते. हा, आता जे न्यू जॉईन झाले त्यांच्यासाठी मी परत लिंक टाकली आहे. तिकडे क्लिक करून तुम्ही MPA एक्झाम सॉल्व्ह करायची फटाफट. ओके. झाल्यानंतर मला सांगा फटाफट, ज्यांची ज्यांची झाली आहे त्यांनी.